यामाहा हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर येतात एकदम पॉवरफुल अशा गाड्या. अगदी यामाहाचे स्कूटर्स देखील एकदम वेगळ्या दमाचे असतात. त्यात यामाहाची एरॉक्स 155 ही हाय रेंज स्कूटर तर कितीतरी स्पोर्ट्स बाईकला देखील टक्कर देते. या स्कूटरचा स्पोर्टी अग्रेसिव्ह लुक, जबरदस्त परफॉर्मन्स आणि मॅक्सी स्कूटर डिझाईन हे कितीतरी लोकांना आवडतं. आता याच स्कूटरचं इलेक्ट्रिक व्हर्जन म्हणजे एरॉक्स ई हे यामाहानं भारतात लॉन्च केलंय. आणि या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत तब्बल 2,81,000 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर एवढी महाग का आहे? त्यामध्ये काय काय फीचर्स मिळतात? आणि ही इलेक्ट्रिक स्कूटर व्हॅल्यू फॉर मनी आहे का? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर मला पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवातच आपण किमतीपासून करूया, कारण हाच मुद्दा सगळ्यात जास्त चर्चेचा ठरतोय. यामाहाने दिलेल्या माहितीनुसार बँगलोरमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरची एक शोरूम किंमत 2,81,600 रुपये आहे. बाकी ठिकाणी देखील या स्कूटरची किंमत 280च्या आसपासच आहे. यामुळे यामाहा एरॉक्स ई ही भारतातली सध्याची सगळ्यात महागडी इलेक्ट्रिक स्कूटर ठरली आहे. याच्या पाठोपाठ टीव्हीएसची टीव्हीएस एक्स ही स्कूटर 2,66 लाखांना मिळते. आणि विशेष म्हणजे यामाहाची स्वतःचीच EC06 ही इलेक्ट्रिक स्कूटर देखील इरोस ई पेक्षा 1 ते 1.25 लाख रुपये कमी किमतीला मिळते. सो यामाहा या नव्या स्कूटरच्या माध्यमातून प्रीमियम सेगमेंट टार्गेट करते हे तर फिक्स आहे. मग या किमतीत तुम्हाला काय काय फीचर्स मिळतात? सगळ्यात पहिले तर बघूया बॅटरी आणि रेंज. इरोस ई स्कूटरमध्ये 2 रिमूव्हेबल बॅटरी पॅक दिलेत. म्हणजे बॅटरी तुम्हाला काढून घरात चार्जिंगला लावता येते. हे दोन्ही पॅक प्रत्येकी 1.5 किलोवॅट अवर क्षमतेचे आहेत. म्हणजे एकूण 3 किलोवॅट अवर क्षमतेची बॅटरी या स्कूटरमध्ये देण्यात आली आहे. या दोन्ही बॅटरी सीट खाली एका प्लास्टिकच्या दरवाजाखाली बसवलेल्या आहेत. प्रत्येक बॅटरीवर एक स्वतंत्र डिजिटल डिस्प्ले आहे, ज्यावर बॅटरीचे चार्जिंग स्टेटस दिसतं. हीच माहिती स्कूटरच्या मेन कन्सोलवर देखील दिसते. रेंजच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन्ही बॅटरीज फुल चार्ज असताना ही स्कूटर 117 किलोमीटरची रेंज देते असं यामाहाने म्हणलंय. आता ही रेंज कंपनीने क्लेम केलेली आहे. काही टेक रिव्ह्यू करणाऱ्यांनी जेव्हा प्रत्यक्षात चेक केलं तेव्हा इको मोडमध्ये साधारणपणे 90 किलोमीटरची रेंज या स्कूटरला मिळते आणि पॉवर मोडमध्ये 70 किलोमीटरची रेंज मिळत असल्याचं दिसून आलंय. सो तेवढं लक्षात ठेवावं लागेल. आता परफॉर्मन्स बद्दल बोलूया. इरॉक्स ई मध्ये एक परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर बसवली आहे, जी 9.4 किलोवॅट म्हणजे साधारणपणे 12.6 इंडियन हॉर्स पॉवर आणि 48 NM टॉर्क देते. यामुळे स्कूटरचा टॉप स्पीड 95 किलोमीटर प्रति तास इतका मिळतो. या स्कूटरमध्ये इको, स्टँडर्ड आणि पॉवर असे 3 रायडिंग मोड्स दिलेत. आणि याशिवाय एक स्वतंत्र बूस्ट मोड टॉगल ही स्विच गिअरवर दिलेला आहे, जो तुम्हाला हायवेवर ओव्हरटेक करताना किंवा चढावर एक्स्ट्रा पॉवरसाठी वापरता येतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की हा बूस्ट मोड फक्त 10 सेकंदांसाठी ऍक्टिव्ह राहतो आणि पुन्हा वापरण्यासाठी जवळपास 30 सेकंद थांबावं लागतं. ऑन पेपर पॉवर आणि टॉर्कचे आकडे चांगले वाटत असले तरी प्रत्यक्ष राईडमध्ये सुरुवातीचा रिस्पॉन्स तितकासा भारी वाटत नाही, असं काही एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. डिझाईनच्या बाबतीत म्हणाल तर यामाहाने इथे इरॉक्स 155 चा जवळपास हुबेहूब लुक कायम ठेवलाय. स्कूटरला एक्स सेंटर मोटिव्ह, ड्युअल एलईडी क्लास डी हेडलाइट्स, एलईडी फ्लॅशर्स आणि 3D इफेक्ट असलेला एलईडी टेल लाईट दिलाय. सध्या हे स्कूटर एका ग्लॉसी व्हाईट रंगात अवेलेबल आहे. यामध्ये ब्लॅक ऍक्सेंट्स आणि हलके निळे ग्राफिक्स दिसतात. मध्यभागी असलेला स्पाइन सारखा डिझाईन एलिमेंट हा चार्जिंग पोर्टचा भाग आहे आणि यातच एक कप्पा दिलाय, जिथे ऑफ बोर्ड चार्जर आणि त्याची केबल ठेवता येते. बाकी सीट खालीच बॅटरी पॅक दिल्यामुळं अंडर सीट स्टोरेज फक्त 15 लिटर आहे, ज्यात तुम्ही हेल्मेट तर नाहीच ठेवू शकत, पण सामान देखील अगदी कमी बसतं. शिवाय पुढच्या बाजूला स्पाइन दिल्यामुळं पायांच्या मध्ये देखील जागा उरत नाही, सो तिथे देखील तुम्ही सामान ठेवू शकणार नाही. ग्राउंड क्लिअरन्स हा 145 mm आहे, डिसेंट आहे. फीचर्सचं म्हणाल तर यामध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशनसह 5 इंचाचा TFT कलर डिस्प्ले दिला आहे. तसंच यामाहाच्या वाय कनेक्ट मोबाईल ॲपद्वारे कनेक्टेड फीचर्स देखील मिळतात. या ॲपमधून मेंटेनन्स रिमाइंडर्स, स्कूटर शेवटी कुठे पार्क केली होती त्याची लोकेशन आणि गाडीचं डायग्नोस्टिक्स पाहायला मिळतं. सेफ्टीच्या बाबतीत दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, सिंगल चॅनल ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम दिली आहे. याशिवाय स्मार्ट की सिस्टीम आणि रिव्हर्स मोड सारखी सोय देखील आहेच. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही स्कूटर नेमकी कुणासाठी योग्य आहे आणि व्हॅल्यू फॉर मनी आहे का? माझ्या मते इरॉक्स ई ही अशा लोकांसाठी बनवलेली आहे ज्यांना रोजच्या कमी अंतराच्या प्रवासासाठी स्पोर्टी, स्टायलिश आणि परफॉर्मन्स ओरिएंटेड इलेक्ट्रिक स्कूटर हवी आहे. ज्यांना यामाहाच्या ब्रँड व्हॅल्यूसाठी आणि बिल्ड क्वालिटीसाठी जास्तीचे पैसे मोजायला कसलीही हरकत नाही. जर तुमचा रोजचा प्रवास 30-40 किलोमीटरच्या आत असेल आणि तुम्हाला स्कूटरचा लुक आणि रायडिंग एक्सपिरियन्स जास्त महत्त्वाचा वाटत असेल तर ही स्कूटर तुमच्यासाठी आहे. पण जर व्हॅल्यू फॉर मनीच्या दृष्टिकोनातून विचार करत असाल तर फीचर्सच्या मानाने जवळपास 3 लाख ही किंमत अजिबात जस्टिफाय होत नाही. त्यापेक्षा यामाहाचीच दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर EC06 ही जास्त व्हॅल्यू फॉर मनी आहे. यामाहा EC06 ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर असून ती भारतात 1.67 ते 1.71 लाख रुपये एक्स शोरूम किमतीला मिळते. म्हणजे एरॉक्स ई पेक्षा जवळपास 1.25 लाख रुपयांनी ती स्वस्त आहे.
रेंजच्या बाबतीत देखील EC06 बाजी मारते. हिची क्लेम्ड रेंज 169 किलोमीटर एवढी आहे. बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये देखील रिमूव्हेबल बॅटरी पॅक्स मिळत आहेत, जेणेकरून घरात तुम्ही सहज चार्ज करू शकाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे EC06 मध्ये अंडर सीट स्टोरेज एरॉक्स ई पेक्षा जास्त प्रशस्त आहे, कारण ही स्कूटर डेली युजर्सना टार्गेट करून बनवलेली आहे. सो यामाहाची स्कूटर घ्यायची असेल आणि कमी किमतीत जास्त रेंज आणि जास्त स्टोरेज स्पेस हवे असेल तर एरॉक्स ई पेक्षा EC06 हा बेटर ऑप्शन आहे. बाकी यामाहाची ही 3 लाखांची इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.